सर्वांना नमस्कार. आज आपण सामान्य ज्ञानावर आधारित काही वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजे? तर दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. तर जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजे क्षितिज होय. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. 1 हेक्टर बरोबर किती चौरस मीटर? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. तर 1 हेक्टर बरोबर 10,000 चौरस मीटर. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. तर नॅशनल पोलीस अकॅडमी ही हैदराबाद या ठिकाणी आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. तर संत गोरोबा कुंभार यांची समाधी उस्मानाबाद या जिल्ह्यात आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. पहिली ICC वर्ल्ड 2020 क्रिकेट स्पर्धा पुरुष खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावे. तर पहिली ICC वर्ल्ड 2020 क्रिकेट स्पर्धा पुरुष ही भारत या देशाने जिंकली. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. तर दिलेल्या पर्यायांपैकी महात्मा गांधी यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. तर दिलेल्या पर्यायांपैकी नर्मदा ही नदी पश्चिम वाहिनी आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. कोणत्या देशाच्या युद्धजन्य परिस्थितीतून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवण्यात आली? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. तर युक्रेन या देशातील युद्धजन्य परिस्थितीतून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवण्यात आली. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प भारतात कोठे उभारण्यात आला आहे? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावे. तर आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प रेवा मध्य प्रदेश या ठिकाणी उभारण्यात आला आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावे. तर 52 दरवाजाचे शहर म्हणून औरंगाबाद या शहराला ओळखले जाते. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. तर सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. तर विजेच्या दिव्यात दिलेल्या पर्यायांपैकी टंगस्टन या धातूची तार वापरतात. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. पाण्यामध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. तर पाण्यामध्ये ऑक्सिजन व हायड्रोजन हे 2 घटक असतात. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. तर भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून 21 ऑक्टोबर हा दिवस पाळण्यात येतो.
हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यावे. मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रित राहत नाही? याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यावे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.